आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। ईव्हीएम सहज हॅक करून निकालात घोटाळे केले जाऊ शकतात। अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं विधान। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबार्ड यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत। भारतीय निवडणूक आयोग गबार्ड यांच्या वक्तव्यावर गप्प का? काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांचा सवाल, तर गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीच्या नोटिसा। सोनिया गांधी, राहुल गांधी भागधारक असलेल्या यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारनं पाऊल टाकलं। टॅरिफ स्थगितीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय। स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर चिप्स सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करातून सूट। ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशींची नियुक्ती। परदेशींनी सनदी सेवेतून निवृत्त होण्यापूर्वी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। मंगेशकर रुग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर घैसास यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून चौकशी। त्यापूर्वी उद्यापर्यंत घैसास यांना स्पष्टीकरण देण्याबाबत परिषदेकडून नोटीस। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची चौकशी समिती तपास करणार। दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालयात देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी समितीकडून केली जाणार। आमदार संदीप क्षीरसागरांची बीड नगर परिषदेच्या लेखापालाला जीवे मारण्याची धमकी। लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कावतांकडे लेखी तक्रार। सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर। 4 वेगवेगळ्या हत्यारांनी देशमुखांना मारहाण। सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी ही हत्यारं बनवली। गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईप या शस्त्रांचा वापर। आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना देखील याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती।